हा सीसीटीव्ही व्हिडिओ आहे बुलढाण्यातील चिखला गावचा, ज्या गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यावरून वाद पेटला होता। राजकीय पदाधिकारी असलेल्या संजीवनी वाघ यांनी आपल्याला मारहाण झाली, आपले कपडे फाडले गेले असा आरोपही या प्रकरणात केला आहे। तर दुसऱ्या गटाने सांगितलं की स्वतःच त्यांनी कपडे फाडून घेतलेत आणि हे आरोप केलेत। समोर आलेल्या सीसीटीव्ही मध्ये दिसून येत आहे की संजीवनी वाघ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसलेल्या आहेत। त्यानंतर त्या 2 वेळा घोळक्याकडे धावून गेल्याचंही दिसून येत आहे, ज्यानंतर वादाला सुरुवात झाली। 2 समाज या प्रकरणामुळे आमने-सामने आल्याचे आरोप देखील आता होत आहेत। पहा नेमकं चिखला गावात 20 फेब्रुवारीच्या मध्यरात्री नेमकं काय घडलं होतं। तर चिखला काकड या गावात 3 फेब्रुवारी रोजी रात्री अज्ञात व्यक्तीने अंगणवाडी समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला। हा पुतळा स्थापन करण्यासाठी कोणतीही प्रशासकीय परवानगी नव्हती असा अहवाल देण्यात आला। हा अहवाल मिळाल्यानंतर तहसीलदार कार्यालय लोणार यांनी हा पुतळा हटवण्याचे आदेश दिले। या दरम्यानच गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवावा, पण तो तिथे न बसवता दुसऱ्या जागी बसवण्यात यावा अशी मागणी ही एका गटाने केली। संबंधित मोकळ्या जागेत गावचे कार्यक्रम होत असल्याने पुतळा बाजूला बसवण्यात यावा असा आग्रह एका गटाचा होता आणि त्यातूनच हा वाद पेटत गेला आणि 2 गावात आमने-सामने आलेलं पाहायला मिळालं। त्यामुळे गावात मराठा विरुद्ध वंजारी असा संघर्ष देखील रंगला आणि त्यातून हाणामारी तोडफोड दोन्ही गटाकडून करण्यात आली, ज्याचे पडसाद महाराष्ट्रभरात उमटलेले आहेत। याच प्रकरणामुळे आता मराठा समाज आणि ओबीसी समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। याच प्रकरणातला हा सीसीटीव्ही समोर आला असून वाद नेमका कसा सुरू झाला हे यातून दिसून येतं। आता या प्रकरणात प्रशासनाची भूमिका काय असते, काय माहिती समोर येते आणि हा वाद शांत होतो का, गावात शांतता येते का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण एकूणच या प्रकरणाविषयी, या सीसीटीव्ही विषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकसत्ताचं YouTube पेज फॉलो आणि सबस्क्राईब करा।